प्रभादेवीची इच्छा पूर्ती करणार मंदिर जे भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रसिद्ध आहे। स्वप्नांचन शहर मुंबई हे अनेक पवित्र स्थळांचंही घर आहे जिथे लोक आपल्या श्रद्धेने आणि भक्तीने येतात। असंच एक स्थळ म्हणजे प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर जे गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे स्थान आहे। इथे सिद्धिविनायक म्हणून विराजमान असलेले गणपती बाप्पा सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात अशी लोकांची श्रद्धा आहे। भक्तगण त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी इथे येतात। दररोज हजारो लोक त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे येतात। हे मंदिर त्यांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। हे मंदिर गाठणं खूप सोपं आहे कारण ते शहराच्या मध्यभागी स्थित आहे। रस्ते आणि रेल्वेने चांगलं जोडले नसल्याने ते सर्वांना सहज जाता येतं, त्यामुळे कोणत्याही कोपऱ्यातून लोक येऊ शकतात। तुम्ही स्थानिक असो वा पर्यटक, सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेणे आवश्यक आहे। हे मंदिर प्रत्येकासाठी एक विशेष अनुभव आहे। हे असे स्थान आहे जिथे श्रद्धा आणि आशा एकत्र येतात आणि प्रत्येक भक्ताला इथे एक अद्वितीय शांतीचा अनुभव येतो। 100 वर्षांचा वारसा। हे मंदिर मुंबईच्या मध्यभागी स्थित आहे। सिद्धिविनायक मंदिर हे फारसं जुने नाहीये, पण त्याची प्रतिष्ठा खूप मोठी आहे। ते 1801 मध्ये लक्ष्मण विठू पाटील यांनी बांधले होतं। लक्ष्मण विठू पाटील हे एक प्रसिद्ध बांधकाम कंत्राटदार होते। ते एक बांधकाम कंत्राटदार होते ज्यांना एका समस्येचा सामना करावा लागत होता। त्यांच्या बांधकामाच्या कामात अनेक अडथळे येत होते। कामगारांना अनेक अडचणी येत होत्या। एका संतांनी त्यांना गणपतीचे मंदिर बांधण्याचा सल्ला दिला। संतांनी सांगितलं की यामुळे त्यांच्या समस्या दूर होतील। ते म्हणाले की यामुळे देव प्रसन्न होतील आणि त्यांचे अडथळे दूर होतील, गणपतीची कृपा मिळेल। लक्ष्मण पाटील यांनी त्यांचा सल्ला मानला आणि मंदिर बांधले। त्यांनी भक्तिभावाने हे काम पूर्ण केलं। ते लवकरच लोकप्रिय झाले आणि लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या। आजही हे मंदिर भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे, जिथे श्रद्धेला आकार येतो। सिद्धिविनायक मंदिर हे आकाराने मोठं नाहीये, पण ते सुंदर आहे। ते पारंपरिक भारतीय शैलीत बांधलेले आहे। मुख्य गाभाऱ्यात गणपतीची मूर्ती आहे। ते आपल्या पत्नी सिद्धी आणि बुद्धीचे सिंहासनावर विराजमान आहेत। मूर्ती अतिशय मनमोहक आहे। ती काळ्या दगडाची बनलेली आहे आणि सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली आहे। मंदिराची वास्तुकला शांतता आणि भक्ती दर्शवते। ते कला आणि अध्यात्माचे एक परिपूर्ण मिश्रण आहे। भाग 4 सिद्धिविनायक केवळ मंदिर नसून खूप काही। सिद्धिविनायक मंदिर हे केवळ पूजेचे ठिकाण नाहीये, तर ते आशा आणि श्रद्धेचे प्रतीक आहे। सर्व स्तरातील लोक येथे येतात। ते त्यांच्या इच्छा, चिंता आणि कृतज्ञता येथे आणतात। हे मंदिर आपल्याला महत्त्वाचे धडे देते। ते आपल्याला श्रद्धेची शक्ती आणि नम्रतेचे महत्त्व आठवते। हे असे स्थान आहे जिथे तुम्ही तुमच्या आतील स्वतःशी जोडू शकता आणि शांती मिळवू शकता। भाग 5 बॉलिवूड स्टार्स ते सामान्य भाविक। सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिद्ध आहे। अनेक सेलिब्रिटी येथे भेट देतात, विशेषतः बॉलिवूड मधून। अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर सारखे मोठे स्टार्स येथे आशीर्वाद घेण्यासाठी येतात। पण ते फक्त सेलिब्रिटीच नाहीत, तर सर्व स्तरातील लोक येथे येतात। ते त्याच रांगेत उभे राहून आपली प्रार्थना करतात। हे मंदिराच्या एकत्रीकरण शक्तीचा पुरावा आहे। भाग 6 सिद्धिविनायकाच्या दिवसाची सुरुवात। सकाळच्या कोवल्या उन्हात मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते। सिद्धिविनायक मंदिर हे नेहमीच्या गर्दीने गजबून जातं। भाविकांची रांग लांबच लांब असते। प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो। सकाळी आरतीने दिवसाची सुरुवात होते। आरतीच्या मंत्रोच्चाराने वातावरण पवित्र आणि शांत होऊन जातं। दिवसभर पुजारी विविध धार्मिक विधी करतात। प्रत्येक विधीमध्ये भक्तांच्या श्रद्धेचा ओलावा असतो। भाविक देवाला नारळ, फुले आणि मिठाई अर्पण करतात। त्यांच्या अर्पणात भक्ती आणि श्रद्धेचा संगम असतो। मंगळवार हा दिवस खास असतो। या दिवशी गणपती बाप्पाच्या विशेष पूजा आणि आरत्या होतात। तो गणपती बाप्पांचा आवडता दिवस मानला जातो। भाविकांची श्रद्धा आणि भक्ती या दिवशी अधिकच वाढलेली दिसते। या दिवशी मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते। प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतो। जय घोष आणि प्रार्थनेने वातावरण भक्तिमय होऊन जातं। भक्तांच्या आवाजात एकत्रित श्रद्धेची ताकद जाणवते।
सिद्धिविनायक मंदिर हे फक्त मुंबईचे एक लँडमार्क नाहीये, तर ते श्रद्धेचा एक किरण आहे. हे मंदिर भक्तांच्या मनातील श्रद्धेचे प्रतीक आहे. ते आपल्याला आठवण करून देते की श्रद्धेने अशकेही शक्य होऊ शकते. श्रद्धा आणि भक्तीने जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करता येते.